3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणून दिवाळी पाडव्याकडे पाहिले जातं। आज आपण पाहू शकता, आपण सांगलीतील मार्केट यार्डमध्ये आहोत। जगप्रसिद्ध अशा हळदीच्या सौद्याला प्रारंभ झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून या ठिकाणी जे व्यापारी असतात, शेतकरी असतात, ते या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी हळदीचा हा सौदा आज होत असतोय। आपण पाहू शकता सांगलीची हळद ही जगप्रसिद्ध हळद म्हणून ओळखली जाते। त्याचबरोबर या सांगलीच्या मार्केट यार्डाचा एक विश्वासार्हता सुद्धा या ठिकाणी जगप्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी अनेक राज्यातून आणि संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी व्यापारी असतील, शेतकरी असतात, हे या ठिकाणी आपला माल घेऊन येत असतात। आपल्याबरोबर या ठिकाणी मार्केट कमिटीचे सभापती सुजयनाना शिंदे आहेत। मला सांगा, आज शुभमुहूर्तावर हळदीच्या दिवाळीच्या आत्ता जो सौदा झाला त्या सौद्याच्या संदर्भात थोडीशी माहिती द्या। काय दर निघाला आत्ता? हळदीचे दर अजूनही उच्चांकी आहेत। आज 17,000 ते 17,800पर्यंत उच्चांकी दर मिळालेला आहे। खालचा दर 10,000पर्यंत आलेला आहे। परंतु यावर्षी हळदीची आवक नक्कीच वाढणार आहे। परपेटीतली हळदसुद्धा सांगली बाजार समितीच्या आवारामध्ये येणार आहे आणि त्यामुळं हळदीचे दर यावर्षी देखील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल असा विश्वास आहे। मला एक सांगा, संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारी ही हळद आहे, विश्वासार्थसुद्धा या ठिकाणी मार्केट कमिटीच्या बाबतीत असेल तर शेतकरी असेल किंवा व्यापारी असेल जोपासला जातो, काय सांगाल? आता अमृत महोत्सवी वर्ष सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं आहे, म्हणजे जवळजवळ 75 वर्षापूर्वी देखील सांगलीतल्या व्यापाऱ्यांच्या हळदीचे व्यापार म्हणजे भारतातल्या इतर राज्यातून सुद्धा हळद आपल्या सांगली बाजारपेठेत येते। ही विश्वासार्हता म्हणजे 50-50, 75-75 वर्षाचे खातेदार शेतकरीसुद्धा सातत्यानं इथं हळद पाठवतात आणि उच्चांकी भाव मिळतात। आज तेलंगणामध्ये सुद्धा बऱ्याच बाजारपेठा चालू झालेल्या आहेत, परंतु तिथल्यासुद्धा शेतकऱ्यांची विश्वासार्हता ह्या सांगली बाजार समितीच्या व्यापाऱ्यांवरती, सांगली बाजार समितीवरती आहे, इथल्या सगळ्या यंत्रणेवरती आहे आणि पारंपरिक पद्धतीने या सगळ्या हळदीचे सौदे चालतात। ही विश्वासार्हता अशाच पद्धतीने टिकल्यामुळं नक्कीच सांगली बाजारपेठेला हळदीचे सौदे चांगले निघतात। आपल्यासोबत ज्येष्ठ व्यापारी मनोहर साडा आहेत। मला सांगा, आज उच्चांकी दर काय निघाला आहे आणि जी अतिवृष्टी झाली त्यामुळं काय सध्या परिस्थिती आहे? अतिवृष्टीचा परिणाम आपल्या सांगली जिल्ह्यावर फारसा मोठा झालेला नाही आहे। मात्र यंदाचं जो सोईंग आहे, लागण जी आहे ती जवळजवळ 30-40% आपल्या एरियामध्ये जास्त आहे। मग त्यात कर्नाटक आला आणि आपला सगळा भाग आला। एकंदरीत हळदीचे दर सध्या ॲव्हरेज रेट जर बघायला गेलं तर आपण हे 14,000 ते 15,000 धरायला हरकत नाही आहे। खाली 10,000 आहे, वरती 17,800 आजचा मुहूर्तावर विकलेला आहे। जनरल हळदीचा व्यापार यंदा लोकांना थोडासा मधल्या काळात मंदी आल्यामुळं फार त्रासाचा झाला होता, परंतु आतून आता इथनं स्टॉक फार कमी झालेला आहे। निर्यात एक नंबर आहे, गिराईकही चांगले लागलेलं आहे, गिराईकाकडेही माल नाही आहे, मसाल्यावाल्यांच्याकडेही माल नाही आहे। मग अशा पद्धतीच्या वेळेला आता शॉर्टमध्ये येणाऱ्या महिन्यात, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात नक्कीच हळद फारशी घटणार नाही, परंतु कुठं ना कुठं त्याच्यामध्ये 1,000, 1,500, 2,000ची तेजी येण्याची शक्यता आहे। येणारं वर्ष मात्र पहिल्या महिन्यात, 2 महिन्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही। मग नंतरचा जो सप्लाय येईल त्यावेळीचं जे एकूण देशातल्या सगळ्या तेलंगणापासून आंध्र आहे, मराठवाडा आहे, सगळ्या सेंटरच्या अभ्यास केल्यानंतरच त्यावेळी त्याचा एक अंदाज आपल्याला येणार आहे की एकूण खरं उत्पादन किती आहे। परंतु मराठवाड्यामध्ये मात्र अतिवृष्टीचं नुकसान प्रचंड झालेलं आहे, त्याचा परिणाम एखाद्या वेळी मोठा होण्याची शक्यता आहे। आपण गेली 40 ते 50 वर्षाहून जास्त या बाजारपेठेमध्ये व्यापार करता, 50 वर्ष, तर कसं बघता याकडे? शेतकऱ्यांचा विश्वास या बाजारपेठेवर आजही तेवढाच आहे जेवढा पूर्वी होता? इथं खरीददारांच्यामध्ये आणि आडत्यांच्यामध्ये अत्यंत प्रेम आहे। शिवाय या मार्केट कमिटी, या बाजारपेठेमध्ये एकही खरीददार असू दे, व्यापारी असू दे, मार्केट कमिटी असू दे किंवा आणि हमाल पण लोक असू देत, इथं गैरकार्य कुठलंही होत नसल्यामुळं शेतकऱ्यांना आणि सगळ्या लोकांना प्रचंड विश्वास आहे। आमच्याकडून माल घेणारे जे देशातले सगळे लोक आहेत त्यांनाही आमच्यावर विश्वास आहे। त्यामुळं पहिलं प्रेफरन्स जे दिलं जातं आहे ते सांगलीला दिलं जातं आहे, की जेणेकरून सांगलीला माल घेतल्यानंतर आपल्याला कुठलंही चिटिंग होणार नाही आहे। शेतकऱ्यांना तर इथं करतच नाही आहेत। सगळे लोक अत्यंत प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचा माल सौद्या लिलाव पद्धतीने विकून त्याचं काय असेल ते वजन वगैरे करेक्ट करून त्याला योग्य ती पट्टी देऊनच त्याला रवाना करतात। त्यामुळे शेतकऱ्याला खरोखर म्हणजे माझा 50 वर्षाचा या बाजारपेठेतला अनुभव आहे की इथं शेतकऱ्यांना कुठेही आजपर्यंत नाराजगी झालेली नाही व्यवहाराच्या बाबतीत।
नक्कीच आपण पाहू शकता 50 वर्षाहून जास्त या ठिकाणी व्यापार करत असणारे मनोहर साडाळे यांनी सांगितलेलं आहे की इथे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा इथे फसवणूक केली जात नाही आणि शेतकऱ्यांचा त्यामुळंच 50 वर्षाहून जास्त झालं तरी या ठिकाणी या विश्वासार्हता इथल्या व्यापाऱ्यांच्यावर आहे. आणि एकंदरीत पाहिलं तर जगप्रसिद्ध हळद ही या सांगलीची संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याचाच जो सौदा झाला दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर तो खाली 10 ते 14,000 पर्यंत गेला आणि उच्चांकी दर हा 17,800 मिळाला आहे. एकंदरीत पाहिलं तर भविष्यात चांगले दर शेतकऱ्यांना मिळो हीच प्रार्थना आहे. एकंदरीत पाहिलं तर दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर आणि पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी जो सौदे झाले त्यामुळे शेतकरीसुद्धा आणि व्यापाऱ्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.